नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील प्रकरण नंबर 2 वर्ग समीकरणे या प्रकरणामधील सराव संच 2.2 मधील एक उदाहरण आज आपण पाहणार आहोत. पहा उदाहरण काय दिलंय. 5m वर्ग बरोबर 22m अधिक 15 हे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. आणि हे उदाहरण जे आहे ते जुलैच्या 22ला म्हणजे जुलै 22ला बोर्डाच्या परीक्षेला 3 मार्काला उदाहरण विचारलं होतं. काय दिलंय पहा उदाहरण परत बघा. 5m वर्ग बरोबर 22m अधिक 15. पहिल्यांदा आपण हे वर्ग समीकरण जे ते सामान्य रूपात मांडायचं आहे. म्हणजे सर्व पद जे आहेत ती डावीकडे असली पाहिजेत, उजव्या बाजूला शून्य असलं पाहिजे. म्हणजेच आपला ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात हे वर्ग समीकरण पहिल्यांदा मांडणी करायचे आहे. त्यासाठी बघा डावीकडे आहे 5m वर्ग आहे तसंच. आता 22m उजवीकडे त्याला आणू डावीकडे, त्याचं चिन्ह अधिक आहे ते होईल वजा 22m अधिक 15 उजवीकडे आहे ते आलं डावीकडे वजा 15 बरोबर 0. अशी मांडणी करायची आणि मगच उदाहरण सोडवायचं विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं. आता वर्ग पदाचा सहगुणक आहे 5 आणि स्थिर पद आहे 15. म्हणजे 5 आणि 15 यांचा गुणाकार किती येतो बघा. 15 5 75 म्हणजे आपला 75 गुणा करायला पाहिजे. 75 गुणा करायला पाहिजे असे 75 चे आपल्याला अवयव शोधायचे आहेत. म्हणून पहिला बघा अवयव मिळेल 75 गुणिले 1 75 1 75. दुसरा 25 गुणिले 3 25 3 75. त्याच्यानंतर काय विद्यार्थी मित्रांनो बघा 15 5 75 15 5 75. अशा प्रकारे 75 चे या ठिकाणी 3 अवयव आहेत. 75 गुणिले 1 25 गुणिले 3 15 गुणिले 5 हे तिन्ही या ठिकाणी बसणार. यातला एकच घटक या ठिकाणी बसतोय ते कसा बघा. आपला या स्थिर पदाचं चिन्ह वजा आहे म्हणजे या 75 चे चिन्ह आपला वजा मिळेल. म्हणजे 75 चं चिन्ह वजा आणि मग त्याचे आपला अवयव पाडायचे आहेत. आता या ठिकाणी आपण अवयव पाडलेले आहेत बघा. पण मधलं पद आहे 22. ही 22 जे आहे ते या तिघांपैकी कुणाची बेरीज किंवा वजाबाकी येते ते बघायचं आपण. 75 1 76 बेरीज येईल. 74 वजाबाकी येईल 22 येत नाही. 25 आणि 3 यांचा गुणा बेरीज येते 28 यांची वजाबाकी ते 22 म्हणजे हा घटक येतो या ठिकाणी. 15 5 बेरीज येईल 20 15 5 वजाबाकी येईल 10 म्हणजे हा येणार नाही. म्हणजे आपला अवयव मिळतील 25 आणि 3 25 3 75. असं मधल्या पदाची आपला फोड करायची आहे. मधलं पद आहे वजा 22m. आता या ठिकाणी वजा या गुणाकाराचं चिन्ह वजा आहे म्हणजे या दोघांपैकी एकाला चिन्ह अधिक येईल एकाला चिन्ह वजा. ते पण आपल्याला मधल्या पदाचं जे चिन्ह आहे ते मोठ्या पदाला द्यायचंय. म्हणजे 25 ला वजा चिन्ह द्यायचंय 3 ला अधिक चिन्ह म्हणजे या भिन्न चिन्हांचा गुणाकार मिळेल वजा 25 3 75 आणि 25 मधून 3 गेले वजा 22 राहतील. असे या 75 चे आपण हे व्यवस्थित सोडवणं महत्वाचं आहे विद्यार्थी मित्र. हे जर चुकलं तर आपलं उदाहरण सगळं चुकतं त्या ठिकाणी. म्हणून आपलं हे अवयव व्यवस्थित आपण पाडायचे. मग आता बघा पहिलं पद आहे तसंच 5m वर्ग वर्ग पद आहे तसंच. मधलं पद मांडायचं नाही त्याच्याऐवजी ही दोन पद मांडायची आहेत वजा 25m. आता इथं आपल्याला चल m आहे म्हणून m मांडायचं. बरेचसे विद्यार्थी x चल मांडतात कारण त्यांचं पाठ झालेलं असतं x असं. त्यामुळे जिथं चल m असेल तर m y असेल तर y जे चल असेल ते मांडायचंय. दुसरं पद म्हणजे तिसरं पद अधिक 3m आणि स्थिर पद आहे वजा 15 आहे तसंच बरोबर 0. आता एकूण 4 पद मिळाले आहेत. या 4 पदांमध्ये आपल्याला गट पडायचे. पहिल्या दोघांचा एक गट मिळेल, दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या पदांचा एक गट मिळेल. आता या दोघांमध्ये कॉमन काय बघा. दोघांमध्येही m तुम्हाला सारखं दिसतंय पण संख्या पण बघा 5 आहे आणि 25 आहे. म्हणजे 5 ने 5 ला भाग जातो आणि 5 ने 25 ला पण भाग जातो. म्हणजे या ठिकाणी कॉमन निघेल 5 आणि दोघांमध्ये m आहे म्हणजे m पण कॉमन निघेल. यातल्या 5 ने 5 ला भागलं की एक उत्तर राहील. या m ने m वर्ग ला भागलं की यातला फक्त m राहील. मधलं चिन्ह वजा आहे तसंच. 5 ने 25 ला भागायचंय 5 5 25 म्हणजे 5 चा भाग बसेल m ला m भाग जाईल म्हणजे राहिलं वजा 5. पुढचं कंस पूर्ण नंतर पुढचं पदाचं चिन्ह जे आहे ते मांडायचं अधिक. आता इथं कॉमन काय निघतंय बघा m आहे पण इथं m नाही. चौथ्या पदामध्ये संख्या आहे 3 आणि 15. 3 च्या पड्यात 3 आहे 3 च्या पड्यात 15 आहे म्हणजे इथं कॉमन निघेल आपला सामायिक निघेल 3. मग 3 ने 3 m ला भागल्यानंतर राहील m. 3 ने वजा चिन्ह आहे तसंच 3 ने 15 ला पण भागायचं. 3 5 15 कंस पूर्ण बरोबर 0. परत बघा विद्यार्थी मित्रांनो हा कंस आणि हा कंस सारखाच मिळतो. जर सारखा कंस नाही मिळाला तर आपल्या कुठेतरी गडबड झालेली चूक झालेली लक्षात ठेवायचंय. आता पुढची स्टेप बघा. कॉमन कंस जो आहे सारखा कंस जो आहे तो मांडायचा एका कंसात m - 5
आणि दुसऱ्या कंसात राहिलेली पद म्हणजे कंसाच्या बाहेरचं पहिलं पद आहे 5m अधिक दुसरं पद आहे 3 बरोबर 0. आता हा कंस बरोबर 0 आहे, हे बरोबर सुद्धा 0 आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला लिहायचं m कंसात कंस मांडायची गरज नाही, कंसाच्या बाहेर m वजा 5 बरोबर 0 किंवा दोघांसाठी 0 ही किंमत आहे 5m अधिक 3 बरोबर 0. आता आपल्याला m ची किंमत काढायची आहे, म्हणून पुढची स्टेप मिळेल बघा इथं वजा 5 ची बाजू बदलायची आहे, फक्त m डावीकडे आहे तसंच राहील, वजा 5 त्या बाजूला गेले की अधिक 5 मिळेल किंवा आहे तसंच. आणि पुढे बघा आता 5m अधिक 3 बरोबर 0 यातल्या अधिक 3 ची पहिल्यांदा बाजू बदलायची आहे, मग 5m आहे तसंच अधिक 3 त्या बाजूला गेले की वजा 3 होईल. आता ही ऑलरेडी किंमत आपल्याला m ची किंमत मिळाली, इकडचे सोडवू आपण, किंवा इकडचं आता 5 ची बाजू बदलायची आहे, 5 आणि m च्या मध्ये गुणाकाराची क्रिया आहे, 5 त्या बाजूला गेले की भागिले होईल, मग राहिलं इकडे m बरोबर त्या बाजूला आहे तसंच वजा 3 आणि हे गुणिले भागिले जाईल, म्हणजेच m ची किंमत मिळाली आपल्याला, एक मिळाली m ची किंमत 5 आणि दुसरी किंमत m ची मिळालेली m बरोबर वजा 3/5. अशा प्रकारे हे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवलेले m च्या किमती 2 मिळाल्या 5 आणि वजा 3/5. धन्यवाद.